नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त असा पिझ्झा अगदी डॉमिनोज सारखाच घरच्या घरी बनवणार आहोत, तेही ओव्हनचा यूज न करता पातेल्यामध्ये किंवा तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता। हा पिझ्झा खरंच खूप छान तयार होतो, तुम्हाला बाहेरचा पिझ्झा खाण्याची इच्छा देखील होणार नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। पहा, अशा पद्धतीची मी प्लेट घेतलेली आहे। आता याच्यावरती चिमूटभर गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे, तुम्ही मैदा देखील यूज करू शकता। आता त्याच्यावरती पिझ्झा बेस ठेवून द्यायचा आहे। चमचाभर पिझ्झा पास्ता सॉस ॲड करूयात, चमचाभर मेयोनीज ॲड करायचं। छान असं मिक्स करत करत बेसला लावून घेऊयात। पहा, तुम्ही नॉर्मल प्लेट देखील यूज करू शकता, असं काही नाही अशीच प्लेट असावी। मस्त असं पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयोनीज लावून झाल्यानंतर तुमच्या आवडीने भाज्या तुम्ही ॲड करू शकता। मी इथे उभा चिरलेला कांदा ॲड केला, उभं चिरलेलं टोमॅटो ॲड केलं। आमच्या घरामध्ये शिमला मिरची आवडत नाही, त्याच्यामुळे मी शिमला मिरची ॲड केलेली नाही। मूठभर स्वीटकॉर्न ॲड केले आणि चीजची एक वडी खिसून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी जास्त करू शकता। थोडंसं चिली फ्लेक्स भुरभुरून घ्यायचं, थोडंसं ऑरिगेनो भुरभुरून घ्यायचं। तुम्ही मिक्स हर्ब देखील यूज करू शकता। पहा, मी गॅसवरती पातेलं फ्री हीट करायला ठेवलं होतं। आता याच्यामध्ये आपण तयार केलेला पिझ्झा ठेवून देऊयात। 10 मिनिटासाठी पिझ्झा आता झाकण ठेवून बेक करून घेऊयात मीडियम गॅसवरती। तोपर्यंत आपण दुसरा पिझ्झा तयार करून घेऊयात। पहा, मी इथे नॉर्मल प्लेट यूज केलेली आहे। थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घेतलं। गव्हाच्या पिठाने काय होतं तर पिझ्झा म्हणजे अजिबात बेस प्लेटला चिकटत नाही आणि खालचं आवरण जे असतं बेसचं एकदम कुरकुरीत तयार होतं आणि करपत देखील नाही पिझ्झा। त्याच्यामुळे मैदा किंवा गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि सेम मगाशी बनवला पहिला पिझ्झा त्याचप्रमाणे हा पिझ्झा देखील तयार करून घेतला। पहा, 10 मिनिटानंतर आपला पहिला जो पिझ्झा होता तो तयार झालेला आहे, मस्त असा बेक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि खालच्या बाजूने एकदम कुरकुरीत तयार झालेला आहे, तुम्हाला मी कट करून दाखवलेला आहे। पहा, चीज देखील मस्त असं मेल्ट झालेला आहे आणि खरंच खूप छान लागतो टेस्टला हा पिझ्झा। हा पिझ्झा खाल्ल्यानंतर तुम्ही अजिबात बाहेरचा पिझ्झा खाणार नाही, इतका छान लागतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पहा, आपला दुसरा पिझ्झा देखील तयार झालेला आहे आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुन्हा भेटूयात, धन्यवाद।